विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवसर तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे, PSI 2011 ला विचारण्यात आलेला आहे। तर काय म्हटलेलं आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग। म्हणजे खालील वाक्यापैकी ग्रामॅटिकली परफेक्ट किंवा करेक्ट कुठलं बरोबर कुठलं वाक्य आहे ते आपल्याला निवडायचं आहे। ठीक आहे, आता बघा वाक्य काय होतं, पहिलं नायदर ऑफ दिस बुक्स इज माइन। आता एक साधी सरळ कन्सेप्ट खूप वेळा मी सांगितलेली आहे। ऑफ जर का असेल ना, तर मी काय सांगितलेलं आहे, ऑफच्या आधी पण एक नाउन येते आणि ऑफच्या नंतर पण एक नाउन येते। ठीक आहे, तर मित्रांनो हे बघा, हे एक नाउन आलेलं आहे जे की प्लुरल म्हणजे अनेक वचन आहे ऑफच्या नंतर, बरोबर आहे। आणि हे जे आहे ना पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे, जर का नाउन अनेक वचनी असेल तर पॉझिटिव्ह प्रोनाउन पण अनेक वचनीच येते, म्हणून इथे दिस आलेला आहे। आणि हे जे नायदर आहे ना, तर हे जे आहे ना हे सिंग्युलर नाउन आहे। हे प्रोनाउन आहे, एक सिंग्युलर आहे। आता याचा नियम काय सांगतो माहित आहे काय, की जर नायदर असेल तर ऑफच्या आधीचं जे काही असेल ना त्याप्रमाणे आपलं वर्ब यायला पाहिजे। म्हणजे हा सगळा सब्जेक्टचा पार्ट आहे आणि हे जे आपलं वर्ब आहे ना सिंग्युलर आहे, म्हणजे हे जे आहे ना आपलं ग्रामॅटिकली करेक्ट वाक्य आहे। आता जे आहे ना आपलं जर का पहिलं वाक्य करेक्ट येत असेल, आपल्याला करेक्टच ओळखायचं आहे, तरी सुद्धा पुढचे ऑप्शन चेक करून बघायचे। ठीक आहे, आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा, नायदर आहे हे सिंग्युलर आहे, आधी सांगितल्याप्रमाणे ऑफ आहे, त्याच्यानंतर दीज आहे अनेक वचन, नाउन पण अनेक वचन आहे, आणि हे काय आपलं आर आलेलं आहे, बरोबर आहे। म्हणजे काय की आपल्या ऑफच्या जे आपलं नाउन होतं प्रोनाउन होतं ते सिंग्युलर आहे, बट हे जे वर्ब आहे ना हे अनेक वचन आहे, त्यामुळे हे वाक्य आपलं चुकलं। ठीक आहे, त्याच्यानंतर 3 नंबरचं वाक्य बघा, नायदर आहे ऑफच्या आधी, त्याच्यानंतर दिस प्रोनाउन आहे पॉझिटिव्ह प्रोनाउन, त्याच्यानंतर नाउन पण काय आलं हे प्लुरल आलेलं आहे, बट हे जे आपलं वर्ब आहे ना जे सिंग्युलर पाहिजे होतं ते प्लुरल आलेलं आहे, त्यामुळे हे 3 नंबरचं वाक्य पण आपलं चुकीचं आहे। त्याच्यानंतर बघा ऑफ प्रेपोजिशन आहे, त्याच्या आधी हे नायदर आलेलं आहे, त्याच्यानंतर दीज आहे, नंतर बुक्स आहे, इथपर्यंत वाक्य बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर जे आहे ना ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आलेलं आहे, बट वर्बच आलेलं नाहीये, त्यामुळे हे पण वाक्य जे आहे ना इथं चुकीचं आहे। म्हणजे आपलं करेक्ट वालं वाक्य कुठलं येणार आहे, फक्त हे 1 नंबरचं वाक्य येणार आहे, नायदर ऑफ दिस बुक्स इज माइन। बघा विद्यार्थी मित्रांनो, साध्या साध्या कन्सेप्ट असतात। अशाच प्रकारे जे आहे ना कुठली तुम्ही कंबाईनची एक्झाम देत असाल, कंबाईन बी आणि सी म्हणजे संयुक्त गट ब आणि क ची एक्झाम देत असाल, किंवा राज्य सेवेची पण परीक्षा असेल, IBPS असेल, कुठली तुम्ही कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा परीक्षा द्या, त्याच्यामध्ये जर का इंग्लिश असेल ना तर नक्कीच जे हे छोट्या छोट्या जे ट्रिक्स आहे वापरून जे आहे ना तुम्ही आउट ऑफ स्कोर करू शकता। म्हणजे इंग्लिश हा विषय स्कोरिंग वाला विषय आहे, असं काही नापास होण्यासारखा विषय नाही आहे। ठीक आहे, जे नवीन विद्यार्थी असतील, चॅनलला सबस्क्राईब नसेल केला, सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करून घ्या। ठीक आहे।